पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने आज महाराष्ट्रातल्या नाशिक सोलापूर अक्कलकोट या महामार्गाला मंजुरी दिलेली आहे। याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून पोस्ट करत माहिती दिलेली आहे। राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झालेली असताना राज्यातल्या महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या मार्गाला केंद्र सरकारने आज मंजुरी दिलेली आहे। दरम्यान यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल आणि रोजगार निर्मिती सुद्धा होईल असं पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। मुंबईतल्या दहिसर भागामध्ये भाजपच्या सभेदरम्यान मोठा गोंधळ पाहायला मिळाला। उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या वृषाली बघावे यांनी थेट व्यासपीठावरच आपली खंत व्यक्त केली आणि पक्षाला जाब विचारला। यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमदार मनीषा चौधरी यांच्या समोरच त्यांनी अत्यंत जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली। बघावे यांच्या या कृतीमुळे सभेमध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यामुळे दहिसरमधील भाजपची अंतर्गत गडबाजी चव्हाट्यावर आली। उमेदवारी मिळाली नाही तर आक्रोश होणारच असं मंत्री प्रताप सरनाईक म्हणतात। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती आहे असं म्हणत मीरा भाईंदरमध्ये महायुतीचाच महापौर बसेल आणि तो मराठीच असेल असं मंत्री प्रताप सरनाईक यांनी अत्यंत विश्वासानं सांगितलं। उमेदवारी प्रत्येक ठिकाणी महापालिका क्षेत्रामध्ये 4च लोकांना आपण देत असतो। कार्यकर्ता हा बिचारा वर्षभर मेहनत करत असतो आणि गेल्या आता 8 वर्षानंतर ही निवडणूक लागली आहे। त्यामुळे बऱ्याच काही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये मला तिकीट मिळेल हे आशेने होते, परंतु तरीसुद्धा त्यांना मिळालेली नाही उमेदवारी, तर त्यामध्ये आक्रोश त्यांचा होणारच। पण सर्व शेवटी राजकीय कार्यकर्ते म्हणजे आम्हाला नेते घडवणारे एक फॅक्टरी असं म्हणायला हरकत नाही। तर त्या कार्यकर्त्यांचा प्रत्येक पक्ष कुठे ना कुठे भविष्यामध्ये निर्णय चांगला घेत असतात आणि त्यांना मानाचं स्थान देत असतात। नागपूर महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे। अपेक्षेपेक्षा जास्त जागांवर तडजोड करणं अशक्य आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आमच्या मजबूत जागांवर दावा केला होता असं स्पष्टपणे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलेलं आहे। मध्यरात्रीपर्यंत ही चर्चा चालली होती। राष्ट्रवादीच्या कडून आवाजवी काही जी मागणी होती ती काही योग्य नव्हती आणि आमच्या मजबूत जागेवर त्यांनी दावा केलेला होता अशी माहिती मिळाली। तरी पण समझोता करून ते प्रश्न मिटवता आला असता। थोडी टोकाची भूमिका घेतल्यामुळे नागपुरामध्ये ही युती तुटल्याची आता माझ्याकडे माहिती आहे। तसंही आता राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचं फार मर्यादित त्यांचा पक्ष आहे आणि तरी आमचा प्रयत्न होता की उबाटा बरोबर आणि शरद पवार साहेबांच्या बरोबर युती करायची, आघाडी करायची। हा आम्ही सुरुवातीपासूनच आमच्या पक्षाचं मत होतं, आमच्या अध्यक्षांचं मत होतं विकास ठाकरेंचं, आणि त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्नही केले होते। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 94 जागा लढवणार आहे अशी प्रतिक्रिया सना मलिक शेख यांनी दिलेली आहे। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने मुंबई शहर में महानगर पालिका के लिए 94 कैंडिडेट्स के लिए एबी फॉर्म जारी किया है और सभी कैंडिडेट्स ने अपने अपने नामांकन कल जारी किए हैं। और साथ ही साथ हम आपको ये बताना चाहेंगे कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने सभी धर्म, सभी जात, सभी प्रांतों से और सभी भाषा के वापर करते हुए लोगों को टिकट्स दिए। इसमें हमने प्रोफेशनल्स को टिकट दिए, युवकों को टिकट दिए। हमारी सबसे यंग जो कैंडिडेट है वो 21 ईयर्स की है, जो मेरे ही मतदार संघ से है। और साथ ही साथ हमने जो हमारे ऊपर एक इल्जाम बार बार लगाया जा रहा है कि हमने भारी पैमाने पे मुसलमानों को सीट दी है, हाँ 1/3 की हमारी जो सीट की टिकट्स है वो हमने मुस्लिम कैंडिडेट्स को दिए। वहां पे वो सक्षम है, हमारा उधर अच्छा एक प्रभाव भी है। और साथ ही साथ हमने उत्तर भारतीयों को एक बड़े पैमाने पे टिकट्स दिए। महानगरपालिका प्रचारासाठी महायुतीचा मास्टर प्लॅन आता समोर आलेला आहे। 11, 12 आणि 13 जानेवारीला महायुतीच्या मोठ्या सभा पार पडणार आहेत। या सभांना पंतप्रधान मोदींसहित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून लोकशाही मराठीला मिळालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।